सोलापूर शहराला मोकळा श्वास मिळावा यासाठी महापालिकेने अतिक्रमणांविरुद्ध सुरू केलेल्या रणसंग्रामात आज शनिवार नई जिंदगी परिसरातील नवजीवन शाळेचे अवैध बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले। पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ही कारवाई शांततेत पार पडली असली तरी रस्त्याच्या आड आलेल्या शक्तिशाली अतिक्रमणांना महापालिकेने दिलेला हा थेट आणि कठोर इशारा आहे। सार्वजनिक जागा गिळंकृत करून उभारलेल्या बांधकामांवर हातोडा चालवण्याचे सत्र सध्या सोलापूरभर सुरू आहे। याच मोहिमेचा भाग म्हणून आज सकाळी शहर अभियंता विभागाच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे अतिक्रमण पथक आणि प्रचंड पोलीस फौजफाटा नवजीवन परिसरात धडकला। शाळेच्या आवारातील व रस्त्यालगत अनधिकृतपणे थाटलेले लोखंडी शेड, सिमेंटचे बांधकाम आणि इतर संरचना जेसीबीच्या गर्जनेत अक्षरशः धुळीला मिळाल्या। कारवाई सुरू होताच शाळा व्यवस्थापन आणि काही स्थानिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण कायदा आणि सुव्यवस्थेचे कवच घेऊन आलेल्या पोलीस दलासमोर कोणाचेही चालले नाही। शब्दाला धार देत महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारी, सार्वजनिक जागा बळकावणारी प्रत्येक बेकायदेशीर भिंत पाडली जाणारच। यापुढेही ही मोहीम थांबणार नाही। महापालिकेच्या या धाडसी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या। एका बाजूला रस्त्याला न्याय मिळाला म्हणून समाधान व्यक्त झाले, तर दुसऱ्या बाजूला शिक्षण संस्थेच्या अडचणींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। मात्र अतिक्रमण विभाग प्रमुख हेमंत कुमार डोंगरे यांच्यासह इतर अधिकारी व पोलिसांनी शांतपणे कोणताही अनुचित प्रकार न घडवता सरकारी जमिनीवरचा अवैध टेंभा उतरवण्याचे आपले काम चोख बजावले। महापालिकेने आज नवजीवन शाळेवर केलेली ही कारवाई शहरातील इतर मोठ्या अतिक्रमणांना थेट इशारा देणारी असून यापुढे कोणाचेही पाठबळ असले तरी अवैध बांधकाम टिकणार नाही हे महापालिकेने कृतीतून दाखवून दिले आहे। आज दिनांक 11 रोजी दिनांक 7 रोजी अपनानगर येथील नवजीवन हायस्कूलचे अर्धवट राहिलेले पाडकाम आज पूर्णरित्या पाडकाम करण्यात आलेले असून इथून पुढे अतिक्रमण करणाऱ्यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की पोलीस आमचे आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे अशा अतिक्रमण करू नये व पाडून घेऊन आपले नुकसान करून घेऊ नये हीच मनपातर्फे विनंती। सर, काढलेल्या अतिक्रमणाचा आजोरा जो आहे तो केव्हा उचलणार आणि कोण उचलणार आहे? ड्रोन ऑफिस केव्हा उचलणार आहे त्याचे? आम्ही आता लगेच आमचे दत्तार साहेब आम्ही पत्र देऊ, लगेच उचलालो सोमवारपासून। अपनानगरच्या स्थानिक लोकांची तक्रार होती रस्त्याबाबत। तेव्हा या महानगरपालिकेची कार्यवाही यापूर्वी आली होती, परंतु ती येथील स्थानिक लोकांनी विरोध केल्यामुळे ती कारवाई मध्यंतरी थांबवण्यात आली होती। आज रोजी कारवाई ठरल्याप्रमाणे आम्ही योग्य तो बंदोबस्त लावला। संबंधित जी समोरची पार्टी आहे त्यांना आधीच बोलून ताकीद दिली होती। त्यांनी आश्वस्त केलं होतं की आज आम्ही कुठलाही अडथळा आणणार नाही, त्यामुळे सदरची कारवाई ही शांततेत पार पडलेली आहे। एकूण किती पोलिसांचा बंदोबस्त होता? 50 पोलीस होते, 7 अधिकारी आणि 50 कर्मचारी।